अनिकेत भावामध्ये किती आहे भाव? मी कधीच जाणार नाही म्हणतेच नाही. आता मॅडला हे पाय तू गुन्हाबादलाही मानतं, पण ॲटलिस्ट आम्ही पत्रिक द्यायला आलो होतो तर त्या हिशोबानं पूजा तरी करू द्यायला पाहिजे होती असं मला वाटते. त्यांनी पूजा नाही करू दिली व्यवस्थित. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा. आज अनिकेताला आम्ही आलो होतो आपल्या श्री संत गुणवंत महाराजांच्या नगरीमध्ये म्हणजेच लाकणवाडीत आलो होतो. का तर जसं की तुम्हाला माहीत आहे आपलं लग्न जवळ येत आहे. आमची पत्रिका आली होती तर पहिले कुलदेवाला देऊन आली मी पत्रिक. आता सेकंड पत्रिक गुणवंत महाराजांना आहे. तर चला पाहू, मंदिरात जातो. ऊन खूप आहे, गर्दी खूप आहे, पण पाहू पॉसिबल झालं तर मी व्हिडिओ काढून, नाही तर डायरेक्ट दर्शन केल्यानंतर बोलू. ठीक आहे, तर चला. हा, ह्या काकू जवळून आपण घेतलं. तुलाही पडलं. हो हा, सांग ना काय घे जा. येते तू आता. मी आधीच स्टार्ट घेतली. वाव, खूप चांगली सोय केली इथे असं मंडपाची. आणि खाली पण असं आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. तू नाही रे. आम्ही आता समाधी. अच्छा अच्छा, हा तो थोडासा तिरकट दिमागाचाही दिसला मला. त्यांनी पूजा नाही करू दिली व्यवस्थित. फोटो व्हिडिओ तर ठीक आहे, आपण एवढं नाही काढत. त्यांचं पण नियम बरोबर आहे की लोकांना लयच बाऊ केला. खूपच गुणवंत महाराजांचे व्हिडिओचे खूप जास्त म्हणजे राहिले दर्शन फोटो व्हिडिओसाठी, ते ठीक आहे. पण ॲटलिस्ट आम्ही पत्रिक द्यायला आलो होतो तर त्या हिशोबानं पूजा तरी करू द्यायला पाहिजे होती असं मला वाटते. की त्यांनी बस आतमध्ये फक्त नॉर्मल पत्रिका त्याच्या हातानं भलकशाच ठेवल्या. अरे पत्रिका पण देतो तर थोडं तर पूजा करू द्यायला पाहिजे होतं. पत्रिक घेऊन आलो म्हणून आतमध्ये जायचं म्हटलं होतं, तसं काही म्हटलं नव्हतं. पण ठीक आहे, चला असू द्या. आता मी धुनीवर चाललो, धुनीची पूजा करतो, मग तुम्हाला दाखवतो. मयूरचं तर पुन्हा डोकं खराब झालं आणि होणारच एवढ्या दूर एवढ्या उन्हीत येऊन जर असं केलं तर. पण ठीक आहे, चला साहजिक आहे. हां, मी पण आहे. हर एक ब्लॉगमध्ये माझं काम असतं की मी पण आहे. आता आमचं दर्शन झालं आणि आता अनिकेत जो महाराज होता ना, तो पैदल महाराज होता. पैदल महाराज नाही. आता एक गंमत सांगते थांबा तुम्हाला. आणि काय म्हणते, आता मी कधीच येणार नाही म्हणते, ह्या मंदिरात बिलकुल नाही जाणार म्हणते, ह्या वाल्या म्हणते. सांगते नाही, हे तुझे एक्सप्रेशन घेऊ दे ना मला याच्यात. कधीच जाणार नाही म्हणते. भाऊ नवीन जोडपायवा लग्नाचं. हां, आणि आम्ही लग्नाचंच काम करायला. मी कधीच जाणार नाही म्हणतेच नाही. आता मॅडला हे पाय तू गुन्हाबादलाही मानतं. गुन्हाबाद त्या बाबतीत लय जिद्दी आहे, तू त्याच्या बाबतीत जिद्दी आहे. तुला हा बोलून त्याच्या मित्राचा आतून फोन आला की ये आतमध्ये, तुला आतमधून दर्शन देतो. आणि खरंच त्याला डबल यावं लागलं आणि त्याला आतमधून दर्शन भेटलं. कोणी आले म्हणतं की गुन्हाबाच्या बाबतीत जिद्दीनं काही बोलत नको जाऊ. कारण की हा तपलाईंना तर बंब भांडते आहे गुन्हाबासोबत. तिथं मस्त नवीन जोडपं. गुन्हाबाच्या भक्तांना ऊन नाही लागली पाहिजे म्हणून इतकी चांगली सोय केली आहे. मार्बलनं पाय जळले नाही पाहिजे म्हणून इथं मॅटिन टाकली आहे, वरून असं मंडप टाकला आहे. म्हणजे बिलकुल उन्हाचं हे भक्तांना काहीच त्रास नाही झाला पाहिजे. प्लस इथे सुद्धा आहे हट साईड. आता त्याला आठवण आलं की अरे यार आपण तर ब्लॉग निघाल रे ते. आता आम्ही निघालो घरी मस्त दर्शन वगैरे करून. आता आम्ही आलो होतो श्रीराम ज्वेलर्सला सोनं करायसाठी. माझी कंटिन्यू सोन्याची शॉपिंग चालू आहे मी. तर आता अनिकेत भावामध्ये किती आहे भाव? बेकार ऊन आहे बाहेर, बेकार. माझं ध्येय एकच आहे की मला नवरी वडायचं आहे बस. त्याच्यानंतर भांडे घालत नाही यार. हॅलो.